ऊन खूप वाढलेलं आहे आणि आता एप्रिल महिना देखील संपत आलेला आहे. आता याच महिन्यात पूर्ण वर्षभराची सोय आपल्याला करून ठेवावी लागते. कारण नंतर पाऊस चालू होतो आणि या गोष्टी आपण बनवत नाही. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वर्षभराच्या साठवणीतला हा मसाला, जो घरगुती पद्धतीत अगदी योग्य रीतीने कसा बनवावा, किती प्रमाण घ्यावं आणि तो कसा वर्षभर टिकेल याची काळजी घ्यावी. ही सगळी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पद्धती जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा मसाला वर्षभर काय, अगदी 2 वर्ष देखील आरामात टिकेल. तर इथं मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. या 3.5 किलो आहेत. आता यांचे देठ काढून सुकवून घेतलेले आहेत. आता बघू शकता मिरची अशा प्रकारे वाळलेली पाहिजे आणि मिरची लवंगीच घ्या, ज्यामध्ये बियाचं प्रमाण कमी असतं. आता या 3.5 किलो मिरच्यांमध्ये मी ही अर्धा किलो बेडग्या मिरचींचा वापर करणार आहे. या मिरचीचा वापर आपण कलरसाठी करतो. या देखील छान प्रकारे उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. तर आता मसाल्यामध्ये जे साहित्य घालणार आहोत ते आपण पाहणार आहोत. योग्य प्रमाणात जर तुम्ही हा मसाला बनवला तर नक्कीच तो चांगला होतो. आता मी इथं खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो, पाव किलो पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळ चांगले बघून घ्यावे. नंतर इथं मी अर्धा किलो धने घेतलेले आहेत. बाजारामध्ये मसाल्याचे धने वेगळे मिळतात, जे बारीक असतात तेच घ्यायचेत. हे खडे मसाले आहेत. खडे मसाले भरपूर प्रमाणात आहेत, जेणेकरून याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, चक्रफूल, दगडफूल, सूर्यफूल, तमालपत्र, मोठी विलायची, छोटी विलायची, भरपूर सारे मसाले इथं मी घेतलेले आहेत. मी इथं 1.5 पावशर हळकुंड घेतलेले आहेत आणि पाव किलो इतकाच लसूण घेतलेला आहे. 300 ग्रॅम हा गावरान लसूण आहे. जर तुम्ही गावरान लसणाचा वापर मसाल्यामध्ये केला तर नक्कीच या मसाल्याला सुगंध चांगला येतो आणि टेस्टही छान लागते. तर इथं तमालपत्र, हिंगाचा खडा आणि दालचिनी मी वेगळी घेतलेली आहे. आता हिंग याच्यासाठी घालायचं आहे मसाल्यामध्ये की हा मसाला वर्षभर जाळी न लागता टिकतो. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. आणि यानंतर आपल्याला लागणार आहे मोठं मीठ. या मसाल्यामध्ये आपण मोठ्या मिठाचाच वापर करायचा आहे. तर चला, आता चूल छान पेटलेली आहे. आता त्यावर कढई ठेवून आपण सर्व साहित्य व्यवस्थित रीतीने भाजून घेऊया. आता कढईमध्ये घालूया तेल. तेल छान गरम झालं की नंतरच त्यामध्ये हळकुंड टाकणार आहोत. हळकुंडांना तळण्यासाठी भरपूर तेल लागतं, त्या हिशोबानेच तुम्ही तेल घाला. आता बघू शकता हळकुंड कशी व्यवस्थित रीतीने भाजत आहेत. हळकुंड चांगली मोहरून द्यायचेत. हळकुंडांना भाजण्यासाठी वेळ लागतो. हळकुंड जर तुम्ही या मसाल्यामध्ये भाजताना व्यवस्थित भाजली नाहीत तर मसाला आपला चांगला होत नाही. बघू शकता हळकुंडांनी पूर्णपणे कलर बदललेला आहे. तशीच ही फुटू देखील लागलेली आहेत, म्हणजेच हळकुंड छान प्रकारे भाजलेली आहेत. आता ती काढून घेऊया. आता ही हळकुंड बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित रीतीने भाजून घेतलेली आहेत. आता त्याच कढईमधील तेल काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हे खोबऱ्याचे तुकडे घालायचे आणि चांगले शेलो फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता खोबरं जर तुम्ही व्यवस्थित भाजलं तरच मसाला कुबट आणि खवट लागत नाही. मग त्यामुळे खोबरं छान प्रकारे भाजून घ्यायचं. आता त्यातील सगळं तेल काढून घ्यायचं. अगदी 1 ते 2 पळी तेल ठेवायचं आणि हे धने चांगले तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे. धने भाजले की मसाल्याला सुगंध छान येतो आणि चव देखील भन्नाट लागते. आता धने आपल्याला भाजून झालेले आहेत. आता हे देखील आपण काढून घेऊया. आता हे सगळं साहित्य आपल्याला अगदी थंड करून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये तेल न घालता हे पांढरे तीळ अगदी तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे. कढई गरम आहे त्यामुळे मी खालीच तीळ टाकलेले आहेत. नंतर ही कढई मी चुलीवर ठेवणार आहे आणि व्यवस्थित हे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता एक मोठा टोप घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्या मिरच्या अगदी व्यवस्थित बसतील. आता थोडंसं तेल घालायचंय आणि या मिरच्या अगदी वास येईपर्यंत छान भाजून घ्यायच्यात. बघू शकता व्यवस्थित प्रकारे मी थोडंसं
टोपाला खाली चिटकू नये म्हणून थोडं तेल खाली आणि नंतर थोडंसं मिरच्यांवरती तेल घातलेलं आहे आणि छान प्रकारे या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला ही बेडगी मिरची देखील भाजून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचे देठ काढू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचे देठ देखील ठेवू शकता या बेडग्या मिरच्यांचे. आता ही बेडगी मिरची आपण मसाल्याला एक काळपट असा कलर यावा म्हणून वापरलेली आहे. आपण 2च प्रकारच्या मिरच्या यामध्ये वापरलेल्या आहेत. आता बघू शकता हे भाजलेलं साहित्य खोबरं, पांढरे तीळ, धने आणि हळकुंड पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मिरची थंड झाल्यावर मी एका पिशवीमध्ये भरून घेतलेली आहे. त्यातच धने, हळकुंड, पांढरे तीळ, पूर्ण खडा मसाला. आपल्याला लक्षात ठेवा खडा मसाला अजिबात भाजून घ्यायचा नाही. जर तुम्ही मसाल्यासाठी खडा मसाला भाजून घेतला तर त्याची चव पूर्णपणे जाते. आता खोबरं आणि लसूण बाजूला ठेवायचे आणि मीठ. खोबरं आणि लसूण बाजूला का ठेवायचं तर जर हे तुम्ही मिरचीमध्ये मिक्स केलं तर मसाला व्यवस्थित कुटला जात नाही. पूर्णपणे डंकावर हा मसाला आता आपण कुटून आणणार आहोत. बघू शकता डंकावरचा हा मस्त अस्सल गावरान आणि झणझणीत लाल हे मसाला कसा घरगुती पद्धतीचा. जर आता या सांगितलेल्या पद्धती तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा मसाला अगदीच खमंग आणि चविष्ट होईल. बऱ्याच गृहिणींना हीच चिंता असते की माझा मसाला घरी बनवल्यावर तो चांगला होईल का, तो व्यवस्थित टिकेल का, मग त्याला एवढं प्रमाण घातलं तेवढं प्रमाण घातलं तर नक्कीच तो झणझणीत होईल की कमी तिखट होईल. पण या पद्धती तुम्ही नक्की वापरून बघा आणि मसाला वर्षभरासाठी तयार करा. आता या मसाल्याला मस्त असं मी चोपून घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे तेल घातलेलं आहे. जे आपण मसाले भाजलेले आहेत त्याचंच तेल घातलेलं आहे आणि हे तेल आपल्याला अगदी 2 ते 3 तास या मसाल्यामध्ये मुरून द्यायचं आहे. आता तेल का घालायचं तर लक्षात ठेवा जर तुम्ही हे तळलेलंच तेल मसाल्यामध्ये घातलं तर मसाला अगदी लालसर दिसतो आणि खायलाही खमंग लागतो. त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा. तर तयार आहे मस्त असा हा वर्षभराच्या साठवणीतला घरगुती पद्धतीचा मसाला. अगदी व्यवस्थित मेजरमेंट आणि व्यवस्थित साहित्यांमध्ये बनून तयार होतो. आता गृहिणींनो चिंता करू नका आणि अशा पद्धतीत तुम्ही देखील वर्षभराच्या साठवणीतला हा मसाला तुमच्याकडे नक्की बनवा आणि हा मसाला कसा बनलाय मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मैत्रिणींनो हा मसाला कसा वाटला, कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ही मसाल्याची रेसिपी तुम्हाला अगदी मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.